जर या ठिकाणी काँग्रेस पक्षाची रॅली निघाली आणि त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या, ज्या महिला 1500 रुपये आपल्या योजनेचे घेतात, त्यांचे फोटो काढून घ्या आणि नावं लिहून घ्या. म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं, असं चालणार नाही. अनेक ताया महाराष्ट्रात छाती बडवतायत. आम्हाला पैसे नकोत, आम्हाला सुरक्षा पाहिजे असं म्हणतायत. मग पैसे नकोत का? या पैशांचं राजकारण करता. आता काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तर त्यांचे फोटो काढायचे आणि आमच्याकडे द्यायचे. आम्ही त्यांची व्यवस्था करतो. जर कोणी मोठ्याने भाषण करायला लागले तर एक फॉर्म द्यायचा आणि या फॉर्मवर सही कर म्हणायचं. नको आहेत ना पैसे, लगेच उद्यापासून बंद करतो म्हणायचं. लगेच बंद. आमच्याकडे सुद्धा पैसे काही जास्त झालेले नाहीयेत. आता हे संपूर्ण विधान आहे ते म्हणजे भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचं. जसं सांगितलं की धनंजय महाडिक हे राज्यसभेवरती खासदार आहेत, एक जबाबदार नेते आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहेत. फडणवीसांचे अजून एक निकटवर्तीय म्हणून ज्यांची ओळख आहे असे नेते म्हणजे सदाभाऊ खोत. सदाभाऊ खोतांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या शारीरिक व्याधीवरनं टीका केली आणि महायुतीच्या पवारांच्या भोवती सहानुभूती तयार होईल असं कोणतंही वक्तव्य करू नये या स्ट्रॅटेजीलाच आसमान दाखवण्याचं काम केलं. या स्पर्धेमध्ये काकणभर अधिक वरचढ ठरले ते मात्र धनंजय महाडिक. धनंजय महाडकांनी तर थेटपणे लाडकी बहीण या योजनेचं नरेटिव्ह संपवण्यासाठी मदत करणारं विधान केलं. त्यानंतर वोट जिहाद सारख्या मुद्द्यांची सारवासारव करून किमान दिल्लीतनं फुटलेले बॉम्ब सावरण्याची धडपड त्यांनी केली. पण झालं ते झालंच. लाडकी बहीण योजनेला काउंटर करणं महाविकास आघाडीला जमत नव्हतं. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार येईल हे रुजवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं करण्यात येत होता, पण ते लोकांना काही कनेक्ट होत नव्हतं. शेवटी राहुल गांधींच्या उपस्थितीत आम्ही 3000 रुपये देऊ असं सांगत महाविकास आघाडी लाडकी बहीण योजना काउंटर करू पाहत होती. लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरेल, ती आपल्याला पुन्हा सत्ता दाखवेल असं महायुतीच्या नेत्यांना वाटत असताना एकट्या महाडिक पॅटर्नमुळे लाडकी बहीण योजना पंक्चर झाली. महाडकांच्या विधानामुळे नेमकं काय झालंय? लाडक्या बहीण योजनेचं नरेटिव्ह डॅमेज करण्यात धनंजय महाडिकांचं योगदान हे कसं सर्वश्रेष्ठ ठरलंय समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. महाडिक यांच्या विधानातनं पहिली गोष्ट सेट झाली ती म्हणजे लाचारीचं परसेप्शन सेट झालं. महाराष्ट्राचा मूळ पिंड हा मुळात स्वाभिमानाचा आहे. इतर राज्यांसोबत तुलना करणाऱ्या महाराष्ट्रात फुकट पैसे देण्याची योजना ही तितकी प्रभावी ठरणार नाही असं बोललं जात होतं. त्याचं कारण सुद्धा फुकट नको, हक्काचं हवं हे त्या स्वाभिमानात लपलेलं दिसतं. ज्या राज्यानं काम करून कष्टाचे पैसे देणारी रोजगार हमी योजना ही देशाला शिकवली, त्या राज्याला फुकटचे पैसे देण्याची योजना देणं किती प्रभावी ठरेल अशी मतमतांतर वेगवेगळ्या स्तरातनं येतच होती. पण आम्ही पैसे दिलेत तर आम्हालाच मतं देणं भाग आहे ही वाक्यच कुठेतरी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये लाचारीची भावना तयार करणारी ठरली. जास्त सामाजिक स्तरांचा अभ्यास न करता आपण आपल्या आजूबाजूच्या महिलांकडे पाहिलं तरी ज्या महिला महिन्याकाठी 4 गोष्टी मनासारख्या करता याव्यात म्हणून कष्ट घेतात त्या महिलांचा स्वाभिमान सुद्धा मोठा असतो हे आपल्याला समजून जातं. घरकाम करणाऱ्या मावशी असू देत किंवा गावखेड्यातली एखादी महिला, तुम्ही पैसे दिले म्हणजे विकत घेतलं नाही ही भावना महाराष्ट्राच्या मातीमध्ये पहिल्यापासूनच रुजलेली आहे. अशा वेळी महाडिकांचं गृहीत धरण्याचं स्टेटमेंट महिला वर्गात लाचारीचं परसेप्शन सेट करणारं ठरतंय. तुमचे राजकीय अधिकार, तुमची राजकीय मतं ही 1500 रुपये मिळाल्यानं संपुष्टात आलीये. तुम्ही आमच्या योजनेचा लाभ घेतला, आता तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे व्यक्त होऊ शकत नाही या आशयाचं विधान फक्त कोल्हापूर किंवा पश्चिम महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठरणार नाही तर ते महाराष्ट्रातच बुमरँग ठरू शकते. ते यामुळेच धनंजय महाडिक यांच्या विधानातनं दुसरी गोष्ट सेट झाली ती म्हणजे विरोधकांना काउंटर नरेटिव्ह मिळालं. लाडकी बहीण योजना अंमलात आलेल्या दिवसापासूनच विरोधक या योजनेला काउंटर करताना कुठेतरी अपयशी ठरतायत हे दिसून येत होतं. सुरुवातीला या योजनेचा विरोध करताना राज्याच्या तिजोरीवर ताण येईल, राज्याकडे पुरेसा पैसा नाहीये हे परसेप्शन सेट करण्याचा प्रयत्न केला खरा, पण राज्याच्या तिजोरीवर पडणारा ताण आणि महिन्याकाठी अकाउंटमध्ये येणारे 1500 रुपये यामध्ये नैसर्गिक कल हा लाभ मिळणं याच्याकडेच होता. परिणामी राज्याच्या तिजोरीवरचा ताण सर्वसामान्यांनी का घ्यावा असा साधा प्रश्न हा निर्माण होत गेला. थोडक्यात गेल्या 2 ते 3 महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजना काउंटर करणं, या योजनेला विरोध करणं विरोधकांना जमलंच नव्हतं. या उलट महाविकास आघाडी सत्तेत आली तर ही योजना बंद होईल हे परसेप्शन सुद्धा महायुतीच्या बाजूने जाणारं ठरलं. लाडकी बहीण योजना
आणि लाभार्थी महिलांचा आकडा हा महाविकास आघाडीच्या समोर डोकेदुखी वाढवणारा ठरत होता. हेच काउंटर उभा करून देण्याचं काम हे मतदानाला 10 दिवसांपेक्षा कमी दिवसांचा कालावधी राहिलेला असताना धनंजय महाडिकांनी करून दिला. विरोधकांना लाडकी बहीण योजनेवर टीका करायला मुद्दाच नव्हता. अशा वेळी आता महाडिकांच्या वक्तव्याचा संदर्भ देत आगामी आठवड्याभरातल्या सभांमध्ये प्रत्येक महाविकास आघाडीचा नेता महायुतीवरती टीका करताना दिसेल. काँग्रेस सुद्धा हे वक्तव्य राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना दिसतंय. पर्यायानं आगामी काही दिवसांमध्ये काँग्रेसचं शीर्ष नेतृत्व सुद्धा या विधानाचा संदर्भ देऊन भाजपवरती टीका करताना दिसून येऊ शकतं. महाडिक यांच्या विधानातनं तिसरी गोष्ट सेट झाली आहे, ती म्हणजे ही योजना मतांसाठीच आहे हे परसेप्शन बिल्ड झालंय. राज्य सरकार, भाजप सरकार किंवा महायुती सरकार या वेगवेगळ्या गोष्टी. सत्तेत भाजप किंवा महायुती आहे, पण लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे. अर्थात हा फरक महत्वाचा ठरतो. प्रत्येक सत्ताधारी पक्ष आपल्या पक्षाने सुरू केलेल्या योजनांप्रमाणे शासकीय योजनांचा प्रसार करत असतो, मग तो कोणताही पक्ष असो. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे. या योजनेतनं देण्यात येणारा पैसा हा लोकांच्या टॅक्स मधलाच पैसा आहे. पण योजनेची जाहिरात करताना कुठेतरी ही योजना आमची आहे, भाजप आणि घटक पक्षांनी आपल्या पक्षीय पातळीवर सुरू केलेली ही योजना आहे असं मत तयार होत होतं. महाडिकांच्या विधानातनं मात्र ही योजना भारतीय जनता पक्षानं पक्षीय पातळीवर दिलेली आहे. या योजनेतली रक्कम सत्ताधारी पक्ष आपल्या पक्षनिधीतनं खर्च करतोय का असा प्रश्न विचारला जाऊ लागला. सर्वसामान्यपणे महाराष्ट्रात मतांसाठी पैसे देताना अनेक नेते दिसून येतात, पण महाराष्ट्रात असा सुद्धा 1% मोठा आहे जो पैशांची गरज असताना सुद्धा स्वाभिमानासाठी निवडणुकांमध्ये मतांच्या बदल्यात पैसे घेत नाही. अशा वेळी एक प्रकारे मतांसाठीच ही योजना सुरू केलेली आहे. निवडणुका समोर असल्याने पैसे मिळतील, मतदान झाल्यानंतर ही योजना बंद होईल हे नरेटिव्ह महाविकास आघाडीकडनं पुढे आणण्याचे प्रयत्न केले जात होते. पण महायुतीकडनं लोककल्याणकारी भूमिकेचं सातत्याने समर्थन केलं जात होतं. महाडिक यांच्या वक्तव्यामुळे फक्त मतांसाठीच ही योजना आणली आहे अथवा मतांसाठी दिलेली पक्षपातीवरची ही रक्कम आहे असं नरेटिव्ह समोर येताना दिसायला लागले. साहजिकच मतं विकत घेण्याचा हा प्रकार असल्याचं नरेटिव्ह महायुतीला महाराष्ट्रात डॅमेज करताना दिसून येते. थोडक्यात आजवर जे महाविकास आघाडीला जमलं नव्हतं तेच काम धनंजय महाडिकांनी करून दाखवले. त्यानंतर धनंजय महाडिकांनी वोट जिहादचा मुद्दा आणण्याचा प्रयत्न केला. आपण वोट जिहाद होऊ नये म्हणून असं वक्तव्य केल्याची सारवासारव केली, पण त्यांचे हे सगळे प्रयत्न तकलादू ठरताना दिसतात. जे आयतकोलीत महाविकास आघाडीला हवं होतं तेच झालं आणि लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात पंक्चर करायला या एका विधानाने सुरुवात झाली असं म्हणता येईल. तुम्हाला काय वाटतं? धनंजय महाडिक यांच्या या वक्तव्याचा फटका विधानसभेत महायुतीला बसेल का? याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.